समुद्रावरती थंड हवेचा आनंद घेण्यासाठी जातो. पण इथे मात्र एकाचं डोकं गरम झालंय. का मला नाही माहिती. बघूयात. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे कलाकार. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में यूं ही रहना, तुम बहार बनके आए हो मेरी जिंदगी. जा बस. अरे मकरंद सर नमस्कार. अरे रेणुकाताई नमस्कार. मी राजा गाईड. गाईड म्हणजे पुस्तकातला गाईड नाही हो. मी पर्यटकांना फिरवायला नेतो, वेगवेगळ्या स्पॉटवर नेतो, तसा गाईड. आज पण मी एका कपलला इथे फिरवायला आणलं, पण कपल अजून आलं नाही. आता इतक्यात यायला पाहिजे होतं. हो हो, ते कसं येणार, हनीमूनला आलंय ना, देवदर्शनाला थोडीच आलंय, पण येत असेल इतक्यात. आपण त्याची वाट बघूया. मधु इथे आणि चंद्र तिथे, झुरतो अंधारात, झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात. सर एवढ्या सकाळी सकाळी एवढी एनर्जी कुठून आणता, कुठून एवढी एनर्जी? आणि काय सर तुम्ही एकटेच आला? राणी राणी वहिनी नाही आल्या? नाही, ती हॉटेलवर रूम मध्येच थांबली आहे. अच्छा, मग थांबा मी घेऊन येतो. काय काय नाही नाही, म्हणजे मी त्यांना घेऊन येतो ना. काय सर तुम्ही ना नेहमी वाईट विचार करता. पर्यटक म्हणजे आमचं श्रद्धास्थान आहे की नाही? ओके ओके. मग तुझ्या श्रद्धास्थानाला आज बरं नाहीये का? काय झालं त्यांना? काय केलं तुम्ही त्यांचं? काय केलं? मी एवढं नाही रे, एवढा कशाला इमोशनल होतोय? तिला फक्त उलट्या होत आहेत. उलट्या होत ते? अरे वा, अभिनंदन सर, अभिनंदन. वा हा, एकदम बुलेट ट्रेन तुमची एकदम फास्ट आहे. हा म्हणजे बघा ना, 3च दिवस झाले तुम्ही हनीमूनला आलात आणि डायरेक्ट उलट्या. नाही उलट्या आताची तसला. अभिनंदन सर, उलट्या होत आहेत तसला उलट्या नाही. उलट्या त्या उलट्या. अच्छा 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 अच्छा. काहीतरी अरबट सरबट खायला घातलं असेल तू. आपण काल रात्री बहिणी मला फोनवर नाही बोलल्या. तू रात्री माझ्या बायको सोबत फोनवर बोलत होतास? नाही नाही नाही, असं कसं सर, मी कसं बोलेल तुमच्या बायकोवर फोनवर? नशीब व्हॉट्सअप केलं होतं. तू रात्री माझ्या बायको सोबत व्हॉट्सअपवर चॅटिंग करतोस? असं कसं सर मी चॅटिंग करेल? चॅटिंग नव्हतं करत, मी फोटो पाठवत होतो. आपले 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 म्हणजे तुमचे फोटो पाठवत होतो. नाही नाही, आपलेच ते आपलेच. अरे माझ्या हनीमूनच्या फोटोत, प्रत्येक फोटोत आमच्या दोघांसोबत तू पण आहेस. तू काय करत होतास? हसत होतो. अरे हसत होतास ते दिसत होता, पण त्या फोटोत तू का होतास? मी का होतो म्हणजे? तुम्ही कशाला काढता फोटो सांगा ना? आम्ही कशाला काढतो म्हणजे आमच्या ट्रिपची आठवण राहायला पाहिजे म्हणून काढतो. है ना? मग मला नाही येत आठवण, मला नाहीत भावना. म्हणजे मला पण वाटतं ना, मला पण आठवण येते, म्हणून मी पण काढून ठेवला फोटो. अरे म्हणून प्रत्येक वेळी माझ्या बायकोच्या बाजूलाच उभा राहून काढलास? कधीतरी माझ्या बाजूला उभा राहून पण आठवण काढायचीस ना. ऍक्च्युली कसं आहे सर, ते फ्रेम मध्ये वाईट दिसत होतं. म्हणजे मधुरा इकडे इकडे, लवकर आहे लवकर आहे. बोल. हे बघा, ही तुमची बायको. हे कसं वाटतंय? वाटतंय का बरं? नाही, कसं वाटतं म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको वाटताय आहे ना? मी पाहिजे ना इथे. हा तुम्हीच पाहिजे ना. तू इकडे तू इकडे. हा आता बघा कसं वाटतंय. 1 2 3. आता फ्रेम बरोबर वाटते ना? म्हणजे हा बघा ना कशी वाटते फ्रेम, है ना? आताही तुम्ही दोघंच नवरा बायको वाटताय. हा असं खांद्यावर हात ठेवलास ना, फोटोत सुद्धा असाच खांद्यावर हात ठेवलायस. ऍक्च्युली सर मी तुम्हाला सांगत होतो, असा हात ठेवा, असा हात ठेवा, असा हात ठेवा, आणि तिकडून खचकन फोटो काढला, आणि मग तो सगळा गोंधळ झाला. उगाच काही बोलू नकोस. हा अरे बरोबर बोलतोय तू. पाग बघितलं ना मधुरा, तुझा हा येडा झालाय. तुझा तू बस. हा तू बस. बरं, हा माझ्या बायको सोबत त्या घोड्यावर बसताना तू तिच्या सोबत बसलास? बरोबर आहे ना. घाबरल्या ना त्या, हा. आणि त्या बोलायला लागल्या, तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण, म्हणून मी गेलो. अरे ते तुला नाही, मला बोलत होती तुम्ही पण या, तुम्ही पण या. तू का जाऊन बसलास? आता मला काय माहित तुम्हाला बोलत होती का मला बोलत होती. मला वाटलं मला बोलवलं म्हणून मी गेलो, पण तुम्हाला लगेच बोलवलं ना मी पाठीमागून. हो तेच. बोलून कुठे बसवलंस? पाठीमागे बसवलं ना तुम्हाला. वहिनी पुढे, मध्ये तू, मागे मी. हा अरे नक्की कपल कोण होतं? तुम्ही दोघं, आम्ही दोघं, की आपण दोघं? कसं आहे सर, कपल तुम्हीच होता, पण मी गाईड आहे ना, माझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे ना. मधुरा इकडे, मधुरा ये ये ये. हा बघा, ये इथे थांब. हा
आता घोडा आहे हा आणि हा. बघा आता तुम्ही बसा हा. हा बघा बघा कसं वाटते ते हे बघा हे कसं असं नीट वाटतंय की नाही है की नाही अरे अशी कशी नीट होईल माझी बायको ना मला मध्ये बसू दे ना बर, हा? बर, या, बर, या. बसा, हा, चला. बसा, हा. आता कसं आता बरोबर आहे हा ना? हा हा आता काय काय सांगू मी तुम्हाला ते बघा जॅकेट हे बघा जॅकेट इथे बघा जॅकेट सगळीकडे जॅकेट हा हा गाईड कोण आहे तू हा मग मला कसं दिसणार मला कळलं तर पाहिजे ना मग तुम्हाला सांगणार ना मी है की बरोबर नाही? आहे बरोबर आहे बरोबर आहे मधुरा तू जा बस हा येडा झालाय बस. मलाच बोलतोस पण मी बसलो तुझ्या घोड्यावर बसलेलो हा घोड्यावर बसला ना तुम्ही घोड्यावर बसला आणि घोडा बसला असा आणि 3 दिवस असं चालत होता तो उगाच काही बोलू नकोस हा बरं आपण त्या कड्यावर गेलो सनसेट पॉइंटला हा गेलो होतो ना तिथे पहिलं कड्यावर तू चढलास बरोबर बरोबर हो, मी नंतर माझ्या बायकोला हात देऊन तिला चढवलंस बरोबर आणि तिला घेऊन निघून गेलास अहो सर 2 मिनिटांनी सूर्यास्त होणार होता ना सूर्य गेला असता तर मग काय तुम्ही बघितलं असतं अरे पण मला गेलास तो गेलास खाली सोडून मला न्यायला परत कोण येणार सूर्य सूर्य कसा येईल त्याला काय काम धंदे नाहीत तो काय तुम्हाला बघायला आलाय तिकडे अचानक धुकं पडलं धुकं आणि मला कळेच ना मी हॉटेलवर कसा जाऊ तिथे एक असं कपल भेटलं बर्फाचा गोळा खाताना माहितीये त्यांनी मला ऍड्रेस समजावून सांगितला माझ्या रूमचा नंबर पण सांगितला केवढं कोऑपरेटिव्ह कपल होतं रे आणि कसा बसा हॉटेलवर पोहोचलो माहितीये सर ते तुम्ही होतात म्हणजे तिथे गोळा खात मीच बसलेलो वहिनी बरोबर तू माझ्या बायकोसोबत इथं बर्फाचा गोळा खात होतास नाही तर धुक्यात चेहरा दिसला नाही ना म्हणून तू का धोक्याचं कारण सांगून माझ्या धोक्यात जाऊ नकोस हा तो गोळा सुद्धा एकच खात होतास हा तो एक शेवटचा होता ना धुक्यांमध्ये काय दिसतं कोण कोणाचा गोळा खातोय ते है ना हे बघ, तू उगाच काही बडबडू नकोस हा. बरं तू ते कॅन्डल लाईट डिनर दिलंस होतं पॅकेज मध्ये हो. ते कॅन्डल लाईट डिनर कुठे अरेंज केलंस तू टेरेसवर तुझ्या बापाने टेरेसवर अरेंज केलं पण वारा एवढा कॅन्डल कधी जळल्याच नाहीत चांगल्या क्वालिटीचं तू नव्हतं पण नाही चांगल्या क्वालिटीचा केलं का बरं त्या कॅन्डल लाईट डिनर सोबत तुझं ते सो कॉल्ड व्हायोलिन वादन मी तुझ्या त्या व्हायोलिन वादन सोबत माझ्या बायकोला नूडल आरोही ये जरा ये इकडे आरोही आले ये. सर बायको बदलली काय तू बदलला जात नाही तिला तरी बदलू दे थोडाफार व्हेरिएशन मिळतील बरं हा मी माझ्या बायकोला असे नूडल्स भरवायला घेतले अरे तिच्यासाठी येत रे ते हा हा सॉरी 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 सर हा राणी घे गेट लॉस्ट अरे मला जरा तरी ठेवायचंस रे संपलंय सर हे कुठलं तुझं व्हायोलिन वादन हा ते काय सर वॉयलिन मला आला नव्हता ना बघा इथे पण नाही आला हाय दिसतोय नाही झाला होता ना तो राजा को रानी से प्यार हो गया पण माझ्या बायकोचं नाव पहली नजर में पहला प्यार हो गया हा राणी बोल राणी वहिनी बोला हा हा या तुम्ही या हा मी सगळी तयारी करून ठेवलेली हा 4-5 माणसं पण बोलवली हा फक्त एक काम करा येताना एक मोठा सुरा घेऊन या हो हो समोरच आहे तो हा घेऊन या ओके बाय काय काय सुरा कशाला कापायला कापायला हे बघ हे राजा फालतूगिरी नाही पाहिजे हा सुरा कापायला मी पोलिसांना बोलून आधीच सांगतो हा काय घाबरताय सर अहो तुम्हाला कापायला नाही काय तुमच्या हनीमूनचा केक कापायला सुरा पाहिजे अच्छा आणि बरं राणीने माझ्या बायकोने तुला का फोन केला तुमचा फोन बघा माझं स्विच ऑफ आहे रे बंद आहे ना मग तिचं ह्या जगात माझ्याशिवाय हाय कोण ह्या एरियात कोण आहे मीच आहे ना मलाच फोन करणार ना ती गाईड नाही रे तू गाईड नाही तू ना 21 अपेक्षित संच आहेस सर तुम्ही उगेच ना पॉझिटिव्ह होता मी पॉझिटिव्ह होतोय अरे हनीमून मध्ये माझ्या बायकोचं जवळजवळ पोझिशन घेतलंयस तू मलाच बोलतोयस नाही नाही माझ्या या हनीमून मध्ये ना माझ्या बायकोला माझ्यापेक्षा जास्त वेळ तूच दिलायस हेच हेच मला तुम्हाला सांगायचं होतं हॅलो हॅलो काय काय एवढं सिरियस नाही लगे चालू आहे काय हेच मला तुम्हाला सांगायचं होतं किती वेळ दिला तुम्ही तिला दिला का वेळ आल्यापासून तुम्ही सगळं आपलं कामच करताय पण तुमच्या बायकोने मी ठरवलं हा सगळा आमचा प्लॅन होता तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी म्हणजे हे सगळं तुम्ही ठरवून केलं हो आम्ही ठरवून केलं
सॉरी सॉरी यार, सॉरी राजा. सॉरी मला नका बोलू, जाऊन तिला बोला सॉरी. फक्त जाता जाता माझा एक्स्ट्रा पेमेंट देऊन टाका. आता कसलं एक्स्ट्रा पेमेंट दिलं? मी तुझं सगळं पेमेंट केलंय. अहो माझ्या घोड्याचा मनका तुटला ना, रॉड टाकायला लागला ना, मनक्यात पाणी झालं ना, किती खर्च झाला माझा, तो दिला पाहिजे ना. कशामुळे? कशामुळे म्हणजे घोड्यावर रेडा बसल्यावर तेच होणार ना. हा बरोबर, घोड्यावर रेडा. मला रेडा बोललास? ए राजा थांब, ए राजा, ए राजा थांब. अरे हा गाईड हुशार म्हणायचा का आगाऊ म्हणायचा, नक्की काय? मला तुमचा परफॉर्मन्स खूप आवडलाय. आपण परीक्षकांना विचारू त्यांना कसा वाटलाय. रेणुकाताई? आगाऊ. आणि मी ना सुट्टीला जाईन ना राणाजींबरोबर, तेव्हा तुलाच घेऊन जाणार मी बरोबर. मस्त गिव्ह अँड टेक, फॅन्टॅस्टिक टायमिंग. प्रसाद संदीप क्या बात है यार, वाह. सुपर्ब. मजा आ गया. जबरदस्त गिव्ह अँड टेक आणि फारच चांगल्या पद्धतीनं तुम्ही सादरीकरण केलेलं आहे. आणि तुमच्या दोघांच्या जोडीने खूप अपेक्षा वाढवलेल्या आहेत आणि त्या सातत्याने तुम्ही पूर्ण करत आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद दादा? लोकनाट्यामध्ये महाराज म्हणतात कोण आहे रे तिकडे, आणि मग सेवक येतो. पण आता मी म्हणणार आहे कोण आहे रे तिकडे, आणि मग महाराज येणार आहेत. पण या महाराजांना काही प्रॉब्लेम्स आहेत. बघूयात ते प्रॉब्लेम्स काय आहेत. आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन. बा मुलायचा होशियार, जमाने जंग, कुणीच नाही संग. अरे दुखतंय माझं अंग, चेपून द्या मंग, घातल्या टांगामध्ये टांग, तरी सत्तेचा कंड. कंड कंड मीटर मध्ये बसत नाही ना? नाही, हरकत नाही, सगळ्याच गोष्टी मीटर मध्ये बसल्या पाहिजे असं कोणी सांगितलंय का? असं काही नियम थोडीच आहे. तर मी महाराजा धीरज बाबासाहेब शिरसाट येत आहेत हो. तुम्हाला वाटत असेल काय ऍक्शन बी हात करायला, रिएक्शन बी हात द्यायला, एक पत्री चाललंय, पण करणार काय? दरबारातच कोणी उरला नाही बाबूच का? काय करणार कोणी? मला आता मान्यवर समजतच नाही, सगळं आपल्या मान्यवरच आहे म्हणा. आता काय काय राव तुम्ही जनतेच्या नादात भलतच कमावलं. काय राव तुम्ही जनतेच्या नादात भलतच कमावलं, आणि सत्तेच्या हव्यास पायी सगळंच गमावलं. सत्तेच्या नादात सगळंच गमावलं. अरे वा वा, राणी सरकार तुम्ही आले हा? महाराज महाराज महाराज. चला दरबारात कुणीतरी आहे माझी किंमत करणार. बरे महाराज चला ना नौका विहाराला जाऊ. अहो राणी सरकार, इथं माझी सत्तेची नौका बुडायला आली आहे आणि तुम्हाला नौका विहार सुचायला. बरं राहिलं, राज्याच्या पाणी प्रश्नासाठी चिंतन करायला नदी किनारी जाऊ. अभ्यास दौरा. अभ्यास हे दौरा. जमत. हे कसं काय सुचतं राणी सरकार तुम्हाला? लयच डोकं आहे तुम्हाला. महाराज राज्य चालवायचं असेल तर एकतर बाईचं डोकं लागतं, नाही तर बाईचा विचार नसलेलं डोकं लागतं. वा 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 वा. वा वा. राणी सरकार हे सगळं राहू द्या बाजूला. इलेक्शन तोंडावर आलेत, काय करायचं मला सांगा. मला तर रात्री स्वप्न सुद्धा पडायला लागलेत. मला ट्रकची घर ऐकू येते रातची, आणि वर्षा बंगला रिकामा करायची स्वप्न पडते. काय वर्षात सगळे बंगले रिकामे करायचे स्वप्न पडायला लागलेत मला. हा काहीतरी करा. पब्लिकच्या मनात आपल्याबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे. राणी सरकार सांगा. असं काहीतरी म्हणजे बघा, यंदा तुम्ही काही केलं ना तरी सपाटून आपटणार. मग आता आम्ही काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही काही करू नका. पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग मी करून ठेवलंय. बापरे, 5 वर्षाचं प्लॅन? हा. काय काय मला सांगा ना. जाहीरनामा काढा, जाहीरनामा काढा. जाहीरनामाचं टेन्शन नका घेऊ. जाहीरनामा आपला रेडी आहे. हा, शेतकऱ्यांना वीज मोफत, वीज कपात बंद, पाणी सगळ्यांना मोफत, काही टेन्शन नाही. त्यानंतर विद्यापीठापर्यंत शिक्षण फ्री, असं बरंच काही एक्सेट्रा आपण सांगितलेलं आहे. एक्सेट्रा याच्यात काय आहे? वाळूत मुतलं फेस ना पाणी. प्लीज, सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना याचं बोलायचं नाही, नंतर आमच्या तोंडाला फेस येतो. महाराज
महाराज असे दळबद्री आश्वासन दरवर्षी नका देऊ. नाही. यंदा काहीतरी नवीन काढा. नवीन आश्वासन द्यायचं हा. म्हणजे कसं? म्हणजे बघा, रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला मोबाईलवर 200 रुपयाचं रिचार्ज फ्री. मूलभूत गरज आहे. म्हणजे काय महाराज, अन्नधान्याची आश्वासनं द्यायची वेळ गेली. आता लोकांना असलीच आश्वासनं लागतात. खायला नसल तरी चालल, पण हा मोबाईल माणसाला तांदूळ इसरायला लावतोय. हा म्हणजे आता लोकांच्या इन्कमचा प्रॉब्लेम नाहीये, इनकमिंग आणि आउट गोईंगचा प्रॉब्लेम आहे. हा बरे बरे. महाराज, हा, तुम्ही ते शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी काय सुरू केलंय हो? शाळेतले विद्यार्थी त्यांच्यासाठी पौष्टिक आहार, खिचडी. मी तर शाळेतल्या सगळ्या मास्तरांना सांगितलंय, तुम्हाला शिकवता येत नसेल तरी हरकत नाही, पण तुम्हाला खिचडी चांगली बनवता आली पाहिजे. बेस्ट. असं ठरवलेले कुपोषण मुक्त राज्य. हा. महाराज, कशाला उगाच उंटाच्या गालाचा मुका घ्यायला जायचा? होणार आहे का कुपोषण मुक्त राज्य? होणार आहे का? काय करूया? इंटरनॅशनल स्कूल मध्ये पोट्ट्याला घालतात ना जाड जाड कोट, तसे घालू झडपीच्या शाळेतल्या पोरांना. जाड कोट घालून पोरांच्या अशा हसरे फोटो काढायचे. झालं ना कुपोषण मुक्त. दाखवायचंच कशाला कुपोषण आहे म्हणून. हा म्हणजे लोकांना फक्त कोट दिसले पाहिजे, पोट दिसलंच नाही पाहिजे. त्याच्यात किती विटॅमिन काही गरजच नाही. काय घेणं ते नाही. बरोबर आहे महाराज. इकास केला नाही ना तरी चालतो, इकास झालेला दाखवला पाहिजे. बा हे चांगलं, हे आवडलं बाबा आपल्याला. गावातल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, खेड्यातल्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्यासाठी काय करता येईल? नाही, झेपतल तेवढंच करा महाराज. कसे जावई पाहुणा आला म्हणून रेड्याची धार काढू नये. आपले कापूस उत्पादक शेतकरी आहेत ना, त्यांना पाठवू गोव्याच्या टूरला. हे बी चांगलंय. म्हणजे सगळे शेतकरी घेऊन असं तिथं गोव्यावर बीचवर जायचं, आणि तिथं त्यांचं असं ते ललना पाहतील, आणि मग त्यांना कळन की कापूस का भाव बीच में क्यों उतर जाता है. आणि पुढे ऐका, तुम्हाला वोट करणारे वोटर आहेत ना, त्यापैकी 100 लकी वोटरला सनी लिओन सोबत काय जेवण डिनर विथ सनी लिओन. डुकराच्या मनात खरकट. सनी लिओन म्हणल्यावर पार बांध फुटायला लागला तुमचा. बांध. बांधावरून आठवलं, शेतकऱ्याला सेपरेट धरण देऊन टाकू. अटॅच संडास बाथरूम. तुमची तुम्हीच करा म्हणाव काय हवी तशी. हे बरं आहे, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीनुसार अटॅच असं धरण आणि त्याला अटॅच संडास बाथरूम. तुमचं तुम्हीच करा, आमच्यावर राग रुसवे नको. आणि पुलशीट असतं ना, पुलशीट त्याच्या सोबत देऊ बुलेट ट्रेनचं तिकीट फ्री. नाही ना, पण राणी सरकार, बुलेट ट्रेनचा नुसतं आराखडाच तयार आहे, बुलेट ट्रेन नाही ना अजून. मग आपल्याला कुठं ट्रेन दाखवायची, नुसतं तिकीट असतं द्यायचंय. अरे वा वा वा, राणी सरकार लयच पटलं तुमचं, मला सगळं पटलं. एवढं सगळं केल्यावर मी निवडून येईन ना? एवढं सगळं केल्यावर तुम्ही थोबाडावर आपटणार. तरी बी आपटणार. हा, मग आता आम्ही काय करावं? तुम्ही आहे ना, तुम्ही पक्षांतर करा, विरोधी पक्षाला जाऊन मिळा. तुम्हाला काय डोकं आहे का राणी सरकार? अरे एवढा मी तहान भूक विसरून एवढा मोठा पक्ष मोठा केला, इतकी आपटली डोकी लोकांची, आणि आता हे सगळं सोडून मी विरोधी पक्षात जाऊन मिळू म्हणजे कमाल झाली तुमची. तुमच्या पक्षाचं कसं आहे ना महाराज, शेळीचं शिपूट न लाज जाके ना माशी हाके. करायचं काय त्याच? हो, विरोधी पक्षवाले आहेत ना, ते तुमच्या विरोधाच्या तव्यावर त्यांची पोळी भाजतायत. ते स्वतः काय करणार ते सांगणार नाहीत, पण तुम्ही कसे चुकताय, तुम्ही कसे भ्रष्टाचार करताय ते सांगत फिरतायत. आणि लोकप्रिय होत आहेत. त्यांच्या लोकप्रियतेच्या तव्यावर आपण पोळी भाजून घ्यायची आहे की नाही? म्हणजे इकडे जेवढं खाल्लंय तिकडे जाऊन पचवायचं, कारण तिकडे गंगोत्री आहे. हे पटलं मला, हे पटलं. निवडणूक झाली, निवडून आलात की स्वगृही परत. आता मी इलेक्शनला उभाच राहतो आणि जातो विरोधी पक्षात, आणि प्रचाराची सुरुवात आहे ना, सुरुवात कुठून करावं गड्या? शाळेपासून करतो. शाळेतले विद्यार्थी आहे की नाही, ते आपले पुढचे भावी मतदार आहे. तर तिथे ना साने गुरुजी, वेगवेगळे महापुरुष यांच्या चित्रफिती दाखवतो तिकडे नेऊन. काय झालं? अशात न कशात न माकड तमाशात. महाराज, हे आदर्श दाखवायची वेळ नाहीये. मी कसा आदर्श आहे हे दाखवायची वेळ आहे. शाळात प्रोजेक्टरवर तुम्ही दिसला पाहिजेत. टीव्ही नसतील तर भाड्याने मागवा, वीज नसेल तर जनरेटर लावा. पुढच्या जनरेशनच्या वोटचा प्रश्न आहे. असं पण मला भाषण करता येत नाही ना. येतं काय तुम्हाला? पाळणा मग जरा. पहिल्या दिवशी केलं पक्षांतर, दुसऱ्या दिवशी दाविलं केळ. सत्तेच हाती आलं रताळ, जुबाळा जुरे
मस्त झालाय तुमचा परफॉर्मन्स. आणि त्यात पाळणा म्हणजे एक चेरी ऑन द केक वगैरे जे काही असतं प्रकार तो आहे. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई. योगेश तू लिहिलायस का हा ऍक्ट? ऍज युजल तू परिसस्पर्श मोठे गोस्वामी. ऑफकोर्स, पण तू फारच शूर आहेस रे. असा ऍक्ट म्हणजे सादर करणं काही सोपी गोष्ट नाही आहे आजकालच्या काळात. ऐकायचा असा ऍक्ट आणि त्याचा जरा विचार करायचा अशा पद्धतीचा ऍक्ट होता. कंप्लीट अशी कॉमेडी, भन्नाट कॉमेडी नव्हती, पण तरीही फार महत्वाची होती. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मकरंद दादा. मला नेहमी वाटतं की लोककलावंत हे त्या त्या कालखंडातल्या समाजाचं प्रतिबिंब आपल्या कलेतनं दाखवत असतात. लेखनात मात्र योगेश तू फार चांगल्या पद्धतीनं हा प्रयत्न केलेला आहेस आणि त्यासाठी मला तुला उभं राहून टाळ्या वाजवाव्या. वा वा. आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद दादा. तुमच्या ह्या लेखनाच्या प्रयत्नाला. रेणुकाताई. तुमच्या पाळण्यासाठी. आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कला. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. होऊ दे कला. आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या आयुष्यात कोणीतरी असं जिनी यावं आणि त्याने आपली सगळी कामं करून टाकावीत, हो ना? पण असं होतं का? बघूयात. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कॅप्टन्स विशाखाताई आणि अंशुमन दादा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अरे संसार संसार. शी बाबा कंटाळ. चेंज करूया. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके बघ पिळते भाकर यो. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. हाताला चटके बघ पिळते भाकर 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 बाटली. आच्छी. बाटली न फोडाली, बाटलीतून मी निघालो. बाटली न फोडाली, बाटलीतून मी निघालो. थोत्री दिन थोत्री दिन थोत्री दिन 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 दिवो. मी जिन मी जिन मी जिन 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 जीवो. मी जिन. अरबी भटजी. अरबी घोडा माहिती होता, अरबी भटजी कुठं झाला? अरे कोण आहेस तू? मी बाटलीतला जिन. चल रे वेड्या. बाटलीत ला जिन नसतो, बाटलीत ली जिन असते. मस्त लागते. मी प्यायची जिन नाहीये. दिव्यातला कसा जिन असतो तसा मी बाटलीतला जिन. बाळा, उशिरा मुंजे झाली का तुझी? डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या? बाबा कुठे तुझं? बाबा बाबा कुठे बाळाचे? घराबाहेर काढलं तुला कोणी? असं काय करता? मी खरंच जिन आहे. तुम्ही नाही का बाटलीतून मला बाहेर काढलं? तू काय झुरळस का बाटलीतून बाहेर काढायला? कोण आहेस? कोण तू? कशासाठी आलायस? तुमच्यासाठी तुमच्यासाठी तुमच्यासाठी. आला 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 आला. प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा, जिनके सहारे मैंने पालिए. काय 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 पालिये काय पालिये काय? हा तुला काय हिरोईन समजतेस? आहेस. अरे वा. आणि मी काय जितेंद्र नाहीये. मी जिनेन जिनी 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 तुमच्यासाठी आलोय. जो हुकुम मेरे आका. कानफाड फोडी ना तुझं. कानफाड फोडी हा शब्द पुन्हा बोललास तो. काय आलं? तो शब्द सकट तुझे दात नरड्यात घालीन. मी काय बोललो असं? काय बोललास तू आता? जो अक्का. एवढी मोठी दिसते मी. ताई माई इथपर्यंत ठीक आहे. अक्का आय एम जस्ट स्वीट. 32 प्लीज. नाही नाही
तुम्ही अख्खा मावणारच नाही माझ्यामध्ये. मी आका म्हणालो, आका. हा का? हाकाच मारतो मी, आका म्हणून. तुम्ही मालक, मी गुलाम. हा 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 नाव आय गॉट इट. तू माझ्याकडे काम मागायला आलास तर. पण खरं सांगू का, 2 गुलाम ठेवणं मला परवडणार नाही. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी एक जिनी गुलाम आहे? ऑफकोर्स, खूप वर्षापूर्वी लग्न झालं ना माझं. तसला नवरा नावाचा गरीब गुलाम नाहीये मी. माझ्याकडे पॉवर्स आहेत, पॉवर्स. चालल्या तुझ्या पॉवर्स. कसल्या पॉवर्स आहेत तुझ्याकडे? अहो मी छोट्याचा मोठा होतो. काय? छोट्याचा मोठा. ए बघ, कुठल्याही मुलाला छोटं जन्माला येतं, नंतर ते मोठंच होतं. काय कौतुक सांगतोस? तसं नाही, मी तुमच्या समोर असा छोटा होतो मग मोठा झालो, छोटा होतो मग मोठा झालो, छोट्याचा मोठा, छोट्याचा मोठा. ए जिनुटल्या, हे बघ. अहो काय बोलताय, मी जिनी आहे, जिनी. अरे काय मोठं कौतुक सांगतोस रे. छोट्याचा मोठा होतो, मोठ्याचा छोटा होतो. मी रोज बघते छोट्याचा मोठा, मोठ्याचा छोटा होता. काय आकाशात चंद्र नाही का रोज कलेने वाढतो, कलेने कमी होतो. पण ते फक्त तुमच्यासाठी होत नाही, म्हणजे? अरे जगासाठी होतो. म्हणजे? मला सांगा, मी मगाशी तुम्ही आलात आणि बाटलीतून फुर्र असं केलं तेव्हा काय झालं? शिंक मला लागली. मग मी बाटलीतून बाहेर आलो. चल खोटारड्या, दारातून सुमडीत गुपचूप आतमध्ये आलास तू. बघितलं ना तू. ठीक आहे, मी दारातून आलो, पण मी खरंच जीन आहे. तुम्ही वाटेल ते काम सांगा, मी तुमची सगळी कामं करीन. मारतोस, काम करतोय, तुझंच काम मला करावं लागतं. काय केलं माझं नाही काम? तर काय, परवा माझा नवरा आजारी होता. हा? मला म्हणलं, हे बघ, जरा मी आजारी आहे हा? तर जीनची पॅन्ट धुवून टाक. बघ, तुझी पॅन्ट धुतली मी. ती पॅन्ट तुमच्या नवऱ्याची होती, पण जीनची होती. आणि जीन म्हणजे जीन, जीन चिक 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 जीन चिक. ही जीन. डोक्यावर पडलेस? कोण आहेस तू? जीन आहेस का मायकल जॅक्सन? कोण आहेस तू? ऍक्शन कडे बघू नका हो, मला लवकर काम सांगा आणि मला जाऊ दे मला परत. कुठे जायचं तुला? बाटली. हेच तुम्हा पुरुषांचं मला आवडत नाही. बाटलीच जायचंय. एवढी ओढ का? एवढी ओढ का बाटलीची? अहो असं काय करता, बाटलीच माझं घर आहे. हा, आधी घर घाला बाटलीत आणि बाटलीतच घर करा आणि मग घर करून मारा बेवडे कुठली. बस झालं, तोंडाचा पट्टा चालू नका. मी तुझा नवरा नाही आहे, मी जीन आहे, जीन. एक मिनिट, तू जीन असूच शकत नाही. म्हणजे तू जीन असूच शकत नाही, कारण जीनला मी या डोळ्यांनी पाहिलाय. हो हो, जीन कसा असतो माहितीये का? कसा? त्याचे केस नसे कुरळे असतात. असे कुरळे केस असतात आणि असं नाक गळके असते, असे दात पडलेले असतात, असे पुढे बिडे असतात, घाणेरडा असतो जीन. हो, कुठे बघितलं तसा जीन? जत्रेत एकदा अनाउन्समेंट चालली होती, जिन का बच्चा खोया है लेके जाओ, जिन का बच्चा खोया है लेके जाओ. अहो तो जिनका बच्चा नहीं, जिनका बच्चा. जिनका 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 जिनका. तू जिंका 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 करतोय. हे बघ, मी जिंकलेलेच आहे. कळलं ना? तू हारलायस, त्यामुळे तू जीन नाहीच आहेस. कळलं? मी खरं जीन आहे, मी खरं जीन आहे. अरे बाबा, तू कशावरून जीन आहे? तू जीन असूच शकत नाही. का? तुझ्या डोक्यावर प्रेमाची सावली आणि पायाखाली स्वर्ग कुठे आहे? काय वा, असं कुठे असतं? असंच असतं गाण्यात आहे. कुठल्या? जिनके सर हो इश्क की छाव, पैरों के नीचे जन्नत होगी. चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, चल छैया छैया छैया. आता डोक्यात गेला तुम्ही माझ्या. हो? डोक्यात दगड घालीन. बस, आता तू सिद्धच केलेस की तू जिन नाहीयेस. म्हणजे? हो, कारण जिन कधी दगड मारूच शकत नाही. हो का? जिन के घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घर पे पत्थर नहीं मारा करते. जाने मी खरंच जीन आहे हो. ह्या बाईने माझं जीणं मुश्किल केलं. मी खरंच जीन आहे. मला काम सांगाने मोकळा करा. एक मिनिट, तुला काम सांगायचंय. बरं उठ, चल मी तुला काम सांगा. सांग. 5 किलो टोमॅटो घेऊन ये. एवढंच ना? आता आणतो. 2 रुपयाच्या भावाने. भाव कसा कमी करून आणू मी? त्याच्यात काय, माझा नवरा त्याच भावाने रोज घेऊन येतो. तो त्यात तुझं काय कौतुक? बरं मग दुसरं काहीतरी सांगा. बर, मग जा स्वित्झर्लंडला जा. आता जातो. भारतातला काळा पैसा घेऊन ये. हा कसा आणू मी? झालं, हेही जमत नाही तुला. जा काश्मीरला जा. जातो. माझं काश्मीर मला परत दे. अहो नाही जमणार मला हे. हेही जमणार नाही तुला. नाही. मग राम मंदिर बांधून दे. नाही जमणार. मग 370चा कायदा रद्द कर. हे काय असतं?
अरे देवा, काहीच माहिती नाही तुला. काही काय करणार आहेस तू? कशाला म्हणतोस मग टिंग्या मारत हुकुम मेरे आका, हुकुम मेरे आका? अहो खरंच हुकुम मेरे आका, मला सोप्पं असं काम मी जाईन हो करून. तसे माहितीये का, आता ना निवडणूक जवळ आली, कळलं का? त्यामुळे ना दर मतदारसंघातून 8-10 जिन तरी उभे राहतील आणि म्हणतील मी तुमच्यासाठी काही करू शकतो. हुकुम मेरे आका, हुकुम मेरे आका, हुकुम मेरे आका. पण निवडून आल्यानंतर ते काय म्हणतील? हुकुम माझा ऐका, हुकुम माझा ऐका. माझा ऐका? घे, निवडायच्या आधीच म्हणतोय माझा ऐका. अहो तसं नाही हो, माझा ऐका. मला जमेल असं काम नाही, मला मुक्त करावं. खरं सांगू का जिन्या, हा. या जगात ना तुझी आम्हाला गरजच नाहीये. म्हणजे? कारण प्रत्येक संकटाला तोंड देण्याची ताकद आमच्या जीन्स मध्येच पूर्वापार आहे. वा 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 वा. तुझी गरजच नाहीये. फार फार तू देवाकडे प्रार्थना कर की आमची ही ताकद आहे ना ती अजून वाढव आणि आम्हाला शुभेच्छा दे. बास, एवढं तरी करू शकशील ना? जो हुकुम मेरे आका. शाबास. खूप मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई? जिंकलत, थँक्यू. कम्प्लिटली जिंकलत. आणि आज विशाखा, तू काय म्हणजे तुझी एनर्जी, तू ज्या पद्धतीने एक एक वाक्य व्यवस्थित वठवतेस ना, त्याला तोड नाहीये. फॅन्टॅस्टिक. मकरंद दादा? जिनके परफॉर्मन्स में दम होता है असं तो तुमचा परफॉर्मन्स आहे. अंशा, एक तर तू फार गोड दिसतोयस आणि तुम्ही दोघं काहीही तुम्हाला दिलं तरी फार चांगल्या पद्धतीनं आणि प्रभावी पद्धतीनं तुम्ही मांडता आणि तुम्ही फारच चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करता. थँक्यू सर. या परफॉर्मन्सनी तर आपल्याला जिंकून घेतलंय, पण पुढचा कल्ला करण्याआधी आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. बुलेट ट्रेन मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. होऊ दे कल्ला. आपल्याकडे कुठलाही सण आला की आपण त्याची तयारी खूप आधीपासूनच करतो. म्हणजे दिवाळी आली की आपण फराळाची तयारी करायला लागतो. पण जर नवरात्र आलं तर मग आपण काय करतो? दांडी आणि गरबा शिकतो ना. तसंच एक बायको आहे, ती तिच्या नवऱ्याकडे हट्ट करते की तिला डान्स शिकायचा. बघूयात आता काय होतंय ते. आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार. के ओढणी ओढू ओढूने उड जाय, ओढणी ओढू ओढूने उड जाय. नाना रे वाय, नाना रे सेवाय, नाना रे वाय, नाना रे सेवाय, ना कोई ने केवाय हाय. ओढणी ओढूने उडे उड जाय, ओढणी ओढू ओढूने उड जाय. वा वा वा, क्या बात आहे. या ना बाहेर, मी तयार आहे दांडिया खेळायला. बच के तू रहना रे, बच के तू रहना, यहाँ मौका दूजा मिलेगा संभलना. इथे आहे उभा यमराज, करू दुनियेवरती राज, करू दुनियेवरती राज, करू दुनियेवरती राज. कसलं गाणं? हे मी रचलेलं गाणं आहे. मग तुझ्यासारखा यमराज असेल तर या मानवाला परागंदाच व्हावं लागेल. मुद्दाम खर्ची करते माझं मनोबल. मनोबल? अरे तुझ्या या तनोबलाने माझी काय हालत केली आहे बघ तर. मग तुम्हाला सांगतो मकरंद सर, 5 मिनिटं हिच्या बरोबर दांडियाची प्रॅक्टिस केली, माझी 10 बोटं फोडून टाकली. बाकी पोटावर, पाठीवर, कपाळावर लाठीचार्ज केलं तो वेगळा. असा काय आता मी नवीन आहे ना डान्सच्या फील्ड मध्ये, आणि तुम्ही मोठे एक्सपर्ट असाल तर शिकवा ना मला. मला शिष्य म्हणून तुमच्या आशीर्वादाचा हात हवाय. आशीर्वाद द्यायला आधी हात शिल्लक ठेवावा लागतो. कसा देऊ तुला आशीर्वाद? मग ए पण मी काय म्हणतो डंबुकले, बोल ना टकुल्या. मी काय म्हणतो, हे असले डान्स मान्स वगैरे करण्यापेक्षा आहे ना, तू मस्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये का नाही भाग घेत? हा, भोपळा ओ भोपळा. पहिली येशील ना. म्हणजे बघ, तू भोपळा आणि मी त्याच्यातला म्हातारा. चल रे भोपळ्या, टुनुक 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 टुनुक. नाही, ते फॅन्सी ड्रेस वगैरे गणपतीत हा. असतात. नवरात्रीत गरबा खेळायचा, गरबा. मग आपण चाल बदलू. काय?
चाल रे भोपाळ्या टोनक टोनक, चाल रे भोपाळ्या टोनक टोनक. नाही मला गरबाच खेळायचंय. अगं ऐक, नको खेळू का गरबा? नाही मी अगं- गरबाच खेळणार. अरे तू गरबा खेळला तर आजूबाजूचे चिरडून मरतील का? नाही तरी पण मी गरबा खेळणार. अगं असं काय करतेस? सरकारने 12 वर्षाखालील गोविंदांना बंदी केली आहे. तू खेळलेली दिसलीस ना तर 40 किलोच्या वरच्या राधांना खेळायला बंदी करतील. ते काय मला माहित नाही. मी यावर्षी माझ्या टॅलेंटचं ना कसंच लावणार आहे. तुला कस लावायचा? हा. तुला खरंच कस लावायचा? हो. मग एक काम कर, आपल्या सोसायटीच्या बाहेर नवरात्र महोत्सव आहे ना, तिथे जा जिवंत देखाव्यामध्ये. चालेल. राक्षस बनून. काय गेली होती मी तिथे मग पण ती जाधवबाई म्हणाली हा. तुम्ही राक्षसाच्या गेटअप मध्ये आलात ना तर पोरं पळतील. असं म्हणाली ती जाधवबाई. मला ना संधी देताना सगळे असंच करतात. सतत चमचा लिंबू स्पर्धेमध्ये पण नाही घेतलं मला. का? ते म्हणाले तुमच्यासाठी संत्री पळी स्पर्धा ठेवूया. संत्री पळी? हो म्हणजे ती पळी असते ना हा. ती अशी दातात पकडायची हा. आणि त्याच्यात संत्र ठेवायचं हा. आणि त्या अशा पकडायच्या आणि अशा चालायच्या म्हणा अशा. असंही तुझ्या तोंडासमोर ते चमचा लिंबू दिसेल. पण असं करतात आपल्या सोसायटीवाले नालायक? असं करतात? नाहीतर काय. तुझ्या तोंडावर बोलतात, माझ्या मनासारखं बोलतात. असं कसं बोलतात ते? तुला सांगतो, मुद्दामून करतात ते. मुद्दामून तुला तुझ्या स्पर्धेतनं बाहेर काढतात, कारण ही माझ्या नशिबी यावी म्हणून. आणि अशी तुमच्या नशिबी आलीच आहे मी. चला मग आपण आता डान्स करूया. म्हणजे तुम्हाला दांड्या खेळता येत नसेल तर आपण डान्स करूया. डान्स? आपण साल्सा करूया. साल्सा? हो. काय माझी काय सालं काढायची आहेत का तुला? साला काढायची असतात त्याच्यात. काढेन ना मी काढेन. काय काढेन मी? शब्दाचा अर्थ घेऊ नको बाई. साल्सा फार अवघड असतो. त्याच्यामध्ये एकमेकांना उचलायचं असतं ग, बरंच लिफ्ट करायचं असतं. मग काय झालं? काय झालं? आपल्या सोसायटीची लिफ्टच तुला उचलताना बरेच वेळा कुरकुरते. ती सोसायटीतली माणसं माझ्याकडे बघतात आरोपी असल्यासारखं. वाडेकरांची बायको. असे म्हणाले ते. मग आता तुम्ही मला उचला. काहीतरी काय सांगताय? मला उचून. अगं तुला उचललं तर तो मला उचले. नाही मला उचून. अगं कसं उचलणार हिला आता? उचला. ए वाजा रे. नको ग, तुझ्या बरोबर सालसा मला झेपणार नाही. आता गोळा होता तो पण गायब झाला इथला. सालसा नाही झेपणार तुझ्या बरोबर. नाही झेपणार? मग आता काय करायचं? तुला डान्स शिकायचंय? हो. तुला माझ्याकडनं शिकायचंय? हो. मी शिकवणार तुला डान्स. मी शिकवणार. चालेल. तुला सांबा डान्स करायचा? हा कोणता डान्स? सोपा आहे, स्वतःला सांभाळून करायचा असतो तो. चालेल. हा काय करायचं त्याच्यात? सांगतो. तू शोले पिक्चर पाहिलास? पाहिलंय. हा, शोले मध्ये कसा तो सांबा वरती खडकावरती बसलेला असतो उंचावर. हो. तसं तू इथे खाली गब्बर सारखं. गब्बर काय? गब्बर असं गब्बर सारखं नाचत होतं. आणि नाचताच वरती विचारायचं, अरे ओ सांबा, अरे ओ सांभा, कितना इनाम रखे है रे सरकार हम पर? कितना इनाम रखा है सरकार हम पर? मी वरनं सोसायटीच्या गच्चीतनं सांगणार, पुरे 50,000. हा काय? चालेल. मी नाचायचं. याच्यात काय मजाच नाही. शिट. हाय याच्यात मजा नाही. ठीक आहे, तुला दुसरा डान्स करायचा आहे? हो. हा, रंभा डान्स चालेल. रंभा डान्स सोपा असतो. काय करायचं, तू इथे अप्सरेसारखं नाचायचं. मी समोर प्रेक्षकांमध्ये जाऊन बसणार 25 फुटावर सिंहासनावर. मी इंद्र असणार ना, तिथनं तुला कंठा फेकून मारीन. म्हणजे मी त्या अप्सरासारखी असं नाचायचं का? वा. याच्यात पण काही मजा नाही. तुम्ही तिथे बसणार आणि मी इथे एकटी अशी नाचणार. आपण दोघंच नाचायचो. थोडक्यात काय की माझा जीव सुरक्षित राहील असं तुला नाचायचंच नाही. असं काय बोलताय? आपण बॉल डान्स करूया. बॉल डान्स? तुझ्या बरोबर फुटबॉल डान्स केला तरी जमणार नाही. अहो बॉल डान्स म्हणजे तो असं कमरेत हात घालून करतात ना, असा कमरेत. हा, असा विळखा घाला ना मला. असा विळखा किती जणांनी घालायचं?
उरलेले 8 जण बोलवले तरी विळखा बसणार नाही. आणि समज जरी विळखा बसला, आम्ही तुला धरलं तरी ते नृत्य नाही होऊ शकत. ते समुद्र मंथन होईल. असं नाही. हे मला काय माहित नाही. मला बॉल डान्स करायचंय. अरे असं कसं करायचं हिच्या बरोबर बॉल डान्स? या तुम्ही करा. 1 2 3 4. हिच्या बरोबर जमतो. इथे या. व्हॉट्सअपवर आहेस ना भेट. इथे नाचा. झाला ग परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारू त्यांना कसा वाटला. मकरंद दादा. मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण म्हणतो की त्यांनी खूप इन्व्हॉल्वमेंटने काम केलं. ते स्क्रिप्ट मधल्या शब्दांशी खूप प्रामाणिक होते. पण तुम्ही स्क्रिप्टच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे. थँक्यू सर. आणि याबद्दल मी तुम्हाला टोपी तर घातली पाहिजे. ऍक्ट होता हा. तुम्ही ज्या पद्धतीने सादर केलात, सालस बायकोला सालसा शिकवण्याचा हा ऍक्ट. अप्रतिम. शब्द अपुरे पडतायत. थँक्यू. अर्थात कॉमेडीची बुलेट ट्रेन अशी सुसाट धावत राहावी यासाठी पुढच्या भागात होणारे काही बदल, म्हणजेच काही कलाकारांचं होणारे एलिमिनेशन आणि पुढच्या आठवड्यात काही नवीन प्रवाशांचं आगमन होणार आहे. त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका. बघत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कला.